नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तर गुलाबजाम म्हटले की तोंडाला पाणी सुटले ना, तर आज आपण हे गुलाबजाम बनवताना खवा किंवा मैद्याचा बिलकुल वापर केला नाहीये। अगदी घरातील उपलब्ध साहित्यामधूनच हे गुलाबजाम तयार झाले आहे। तर आज आपण गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम बनवले आहे। हे इतके रसरशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे बनतात। मी तुम्हाला तोडून दाखवते एक गुलाबजाम म्हणजे तुमच्या लक्षात येईल। नेहमीप्रमाणे व्हिडिओमध्ये मी माझे अनुभव आणि खूप साऱ्या टिप्स शेअर केले आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सध्या सणासुदीचे दिवस सुद्धा चालू झाले आहे, तर एकदा तुम्ही असे गुलाबजाम नक्की करून बघा। चला रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी एका ताटामध्ये अर्धा कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर टाकायची। साधारण 10 रुपयाचे जे मिल्क पावडरचे पॅकेट असतात ना, ते 4 पॅकेट या ठिकाणी मी घेतले आहे। आता यामध्ये पाव सपाट चमचा आपल्याला बेकिंग सोडा टाकायचा आहे। अर्धा चमचा वेलदोड्याची पूड टाकायची आहे। सुके जिन्नस आधी मिक्स करायचे। आता या ठिकाणी महत्त्वाची टिप म्हणजे सोडा जास्त झाला तर गुलाबजाम खाताना घशाशी तो सोड्याचा स्वाद जाणवतो, त्यामुळे सपाट पाव चमचा योग्य प्रमाण आहे। आता हे सर्व सुके जिन्नस मिक्स झाले की यामध्ये 2 पोह्यांचे चमचे इतकं साजूक तूप टाकायचं आहे आणि याला चांगलं व्यवस्थित पिठाला हे तूप चोळून घ्यायचं आहे। आता मी इथे अर्धा कप रूम टेम्परेचरचं दूध घेतलं आहे। थोडं थोडं करत दूध टाकायचं आणि याचा गोळा मळून घ्यायचा आहे। तर मी याचा गोळा मळून घेते, तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे। तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, निःशुल्क आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर या ठिकाणी मी गोळा मळून घेतलेला आहे। खूप घट्टही मळायचा नाही आणि खूप सॉफ्टही ठेवायचा नाही आहे। तर साधारण बघा एक मोठा चमचा इतकं दूध शिल्लक राहिलेलं आहे, तर कणकेनुसार थोडंफार दूध कमी जास्त लागू शकतं। आता हा गोळा मळला गेला की शेवटी थोडंसं साजूक तूप लावून पुन्हा याला मळून घ्यायचा आणि रेस्ट करायला ठेवायचा आहे। तोपर्यंत आपण पाक तयार करणार आहोत, जास्त वेळ रेस्ट करायचं नाही आहे आपल्याला। तर पाकासाठी मी इथे पॅनमध्ये 1 कप साखर आणि 1.25 कप पाणी घेतलं आहे। तुम्हाला जास्त पाक हवा असेल तर तुम्ही या ठिकाणी 2 कप साखर आणि 2.5 कप पाणी घेतलं तरीही चालेल। आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि सुरुवातीला साखर मीडियम फ्लेमवर मेल्ट करून घ्यायची आहे। एकदा साखर मेल्ट झाली की यामध्ये आपल्याला 2 हिरवे वेलदोडे पुढून ओपन करून टाकायचे आणि 10-12 केसरच्या काड्या टाकायच्या आहे। केसर टाकल्यामुळे रंग आणि स्वाद छान येतो, पण ऑप्शनल आहे, नसेल तर स्किप करा। एकदा साखर मेल्ट झाली की गॅसची फ्लेम लो करायची आणि पुढील 5 ते 6 मिनिटांसाठी हा पाक उकळून घ्यायचा आहे। असा चिकट पाक होईल इतपतच तो शिजवायचा, एक तारी पाक किंवा त्यापेक्षा जास्त हा शिजवायचा नाही आहे। चिकट पाक झाला की गॅसची फ्लेम बंद करायची, हे लक्षात असू द्या। आता आपण गुलाबजाम तयार करूयात। तर तयार केलेला जो गोळा होता आपला कणकेचा, त्यातून छोटे छोटे पोर्शन घ्यायचे, असे गोळे घ्यायचे, हातावर ते चांगले मळायचे, बिलकुल क्रॅक जाऊ द्यायचा नाही आहे। हवं तर थोडं साजूक तूप लावून तुम्ही याला एकसारखं करा। तर मी असे लांबट आकारामध्ये हे गुलाबजाम तयार करणार आहे। तुम्ही गोल गोल गुलाबजाम बनवले रेग्युलर तरीही चालेल। तर पहिली बॅच मी रेडी करून घेतली आहे, एकीकडे तळणार आणि एकीकडे दुसरी बॅच मी तयार करणार आहे। तर त्या तेलाचं टेम्परेचर बघा, एक गोळा टाकून बघायचा, हलकासं याला बुडबुडे येत आहे इतपतच आपलं तेल गरम आहे। यामध्ये मी आता पहिली बॅच टाकून घेतली आहे गुलाबजामची। मंद आचेवरच हे गुलाबजाम तळायचे। जर तुम्ही थोडेही मोठ्या आचेवर म्हणजे मीडियम फ्लेमवर वगैरे तळायला गेले तर ते वरतून लवकर तळले जातात आणि पोटातून कच्चे राहतात, त्यामुळे सावकाश पद्धतीने आपल्याला हे गुलाबजाम तळायचे आहे। तुम्ही बघू शकता गुलाबजामची साईज आपली वाढली आहे, छान फुलून येतात हे, आणि पाकात टाकल्यावर तर अजूनच जास्त फुलतात। आता छान गोल्डन रंग येईपर्यंत हे मी तळून घेणार आहे। तर मी हलकासा असा डार्क रंग येऊ दिला आहे, म्हणजे अगदी हलवाई स्टाईल हे दिसायला दिसतात। आणि आता हे गरम गरम गुलाबजाम आपल्याला तयार केलेल्या पाकात टाकत जायचे आहे। दुसरी बॅच सुद्धा आपल्याला अशीच तळून घ्यायची आहे। फक्त काही छोट्या मोठ्या टिप्स आहेत, जसं की गुलाबजाम हातावर तयार करताना चांगला एक एक गोळा मळून मग ते गुलाबजाम तयार करा, म्हणजे त्याला तडा जात नाही। आणि गरमागरम पाकामध्ये टाका, म्हणजे आतमध्येपर्यंत पाकसुद्धा जातो। आणि सोड्याचं प्रमाणसुद्धा खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात असू द्या। जास्त सोडा झाला तर गुलाबजामची चव बिघडते। हे सुद्धा मी छान गोल्डन रंगावर तळून घेतलेले आहे। अगदी दुप्पट फुलून हे गुलाबजाम तयार झाले आहे, तुम्हाला तळतानाच लक्षात येत असतील। आणि मी आता हे सर्व गुलाबजाम पाकात टाकून घेते आणि याला एक उकळी आणून घ्यायची आहे। गुलाबजाम पाकात टाकले की फक्त एक उकळी आणून घ्या आणि गॅसची फ्लेम बंद करा आणि झाकण ठेवून हे गुलाबजाम 5-6 तासामध्ये खायला रेडी होतात। आणि मी हे दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवणार आहे। दुसऱ्या दिवशी तर सगळा पाक आपला या गुलाबजामने शोषून घेतला आहे, तुम्ही बघू शकता। अगदी दुप्पट आपले हे गुलाबजाम फुलून रेडी झाले आहे। तुम्ही सुद्धा करून बघा। रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।